व्यामनिकॉम हे गेले अनेक वर्ष सहकारी व्यवस्थापनामध्ये खूप चांगली काम करणारी आपली संस्था आहे. मी मगाशी म्हणलं तसं हब अँड स्कोप मॉडेलवरतीच हे विद्यापीठ काम करणार आहे. त्यामुळे व्यामनिकॉमला एक स्वतंत्र ओळख राहणार आहे. व्यामनिकॉम एक त्याचं ॲप्लिकेशन व्यामनिकॉमला असणार आहे. व्यामनिकॉमला त्याच्यामध्ये निश्चितपणे या त्रिभुवन विद्यापीठाचा एक महत्वाचा भाग म्हणजे व्यामनिकॉम असणार आहे. त्यामुळे व्यामनिकॉमचं महत्व कमी होणार नाही. पण आपण जे म्हणाला त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेल की या सगळ्या याच्यामध्ये इरमा जे आहे हे सुद्धा या देशाच्या सहकार चळवळीतून विकसित झालेली एक मोठी संस्था आहे. आज त्या ठिकाणी 60 एकर जागा आपल्याला उपलब्ध आहे. 40 एकर जागा लगेच आपल्याला मिळतेय. 100 एकर जागा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर ग्रामीण विकास आणि सहकारी संस्थांबरोबर अनेक यशस्वी प्रकल्प इरमाच्या माध्यमातून राबवले गेलेत. इरमा ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची चांगली संस्था आहे आणि आता तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, तिथे फॅकल्टी आहेत, तिथे जी काही आपल्याला टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे तो आता रेडी आहे. त्यामुळे ताबडतोब आपल्याला जर विद्यापीठ सुरू करायचं असेल तर त्यासाठी आता ती योग्य जागा योग्य विषय होता. म्हणून पण व्यामनिकॉम ही या विद्यापीठाचा अत्यंत महत्वाचा एक भाग असणारे हे निश्चित आहे.